विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची राष्ट्रवादी 288 जागांचा सर्व्हे करणार। 54 जागांसह इतर जागांवरही अजितदादा गटाचा दावा। लोकसभा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरेंचे उद्यापासून विधानसभा निहाय दौरे। लोकसभेत पराभव झालेल्या जागांवर ठाकरे गटाचं विशेष लक्ष। राज्यातील मराठा विरुद्ध ओबीसी वादापासून तुम्ही अलिप्त राहू शकत नाही। सिल्वर ओकच्या भेटीत भुजबळांची पवारांसमोर प्रतिक्रिया, तर पवारांनी चर्चेची तयारी दाखवल्याची ही माहिती। पवारांना भेटण्याआधी केवळ प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं, भुजबळांची माहिती। तर भविष्यात गरज पडली तर मोदी आणि राहुल गांधींनाही भेटेन, भुजबळांचं विधान। महाराष्ट्रामध्ये आता मुद्द्याचं राजकारण उरलं नाही। आषाढी वारीत चालल्यानंतर विनोद तावडे यांची खंत। ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद कायद्याने सोडवण्याचा सल्ला। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी 2 गट पडल्यामुळेच काँग्रेसची मतं फुटली। नार्वेकर आणि जयंत पाटलांना मतदान करण्यावरून पडले होते 2 गट। उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही। ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य। मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांची भेट। विशाळगडावरील अतिक्रमणावर हातोडा, शिवप्रेमींच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारकडून कारवाई। खासदार शाहू महाराज उद्या विशाळगडाची पाहणी करणार। विशाळगडावरील जाळपोळीवरून गुन्हा दाखल। 1.5 तासापासून संभाजीराजे स्वतः शाहूवाडी पोलीस ठाण्यात। जाळपोळीचं समर्थन नाही, पण परिस्थिती भयानक, संभाजीराजेंचं वक्तव्य। कोकण रेल्वेच्या रुळावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात। थोड्याच वेळात कोकण रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू होण्याची शक्यता। कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी बसची सोय। रत्नागिरी स्थानकातून 40 तर चिपळूणमधून 18 बसेस रवाना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।